यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो पूज्यपाद आचार्य भगवान की जय। योग्योपादान योगेन दृषदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्ता वात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकं छाया तपस्थयोर्भेद प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकीयदूरवर्तिनी यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेजयन्ते ते भोगारोगा इवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै। पाठ आहे का यांचं पोरींबरोबर? पोरींनी शिकवलं का तुम्ही पोरींना शिकवलं? अर्थ समजून म्हणायचं म्हणजे आनंद येतो। सांग शॉर्टमध्ये काय सांगितलेला अर्थ? पहिल्या श्लोकाचा अर्थ काय? ज्यांनी स्वभावाला प्राप्त केलेला आहे, कृत्स्न संपूर्ण कर्माचा नाश केलेला आहे आणि कृत्स्न काय इकडं ते जे संज्ञान रूप आहेत अशा त्या परमात्म्यांना माझा नमस्कार असो। दुसरं, योग्य उपादानाच्या बलाने कार्य होत असतं, मग तिथं निमित्त बहिरंगामध्ये द्रव्यक्षेत्र काळभाव तसं मिळतं हे सांगायचं आहे। जसं सुवर्ण पाषाणापासूनच सोन्याची प्राप्ती होते, असं अंध पाषाणापासून होत नाही। त्यामुळं आत्म्यापासूनच परमात्मा होतो, हे दगडापासनं वगैरे नाही असं म्हणायचं आहे। पुढचं तिसरं, वरम व्रतैः पदम दैवम म्हणजे नाही समोर ठेवते श्लोक। वरम व्रतैः पदम दैवम नाव्रतैर्बत नारकम। व्रताच्या द्वारे देवपद मिळतं हे श्रेष्ठ आहे, अव्रताच्या द्वारे कुठं जाणार? नरकादी गतींमध्ये जाणार। मग कुठं जायचं आहे हे आपण ठरवायचं आहे। मग त्यांनी उदाहरण दिलं काय त्यासाठी? मोक्षाला जाईपर्यंत तुम्हाला वाट बघायची आहे। कुठं वाट बघणार? पुण्यात का पुण्यात? तर सावलीत का उन्हात? तर सांगतायत की व्रतामध्ये राहून मोक्षाला जाईपर्यंत देवपर्यायात राहणं सुरक्षित आहे, नरकापेक्षा बेटर आहे हे सांगायचं आहे। चौथं, यत्र भावः शिवम दत्ते, जो भाव मोक्षाला देतो तो भाव काय नाही देऊ शकणार हो, म्हणजे इतकी विशुद्धी आहे त्या भावामध्ये की त्या भावाच्या द्वारे तुम्हाला सर्वार्थ सिद्धी प्राप्त होते, सर्व अर्थाची सिद्धी होते। मग तिथं काय अपेक्षा शेवट मागं राहत नाही शेष, म्हणून सांगतायत काय त्याच्याद्वारे काय देवपद मिळणं अवघड आहे का? नाही। उदाहरण काय दिलं? जसं कोणी मनुष्य 4 कोस ओझं सहज घेऊन जाऊ शकतो, तर त्याला 2 कोस नेणं काय अवघड आहे? अवघड नाही। पुढं, ऋषिकज मनातंकम, देवगतीतलं सुख कसं आहे? इंद्रियजनित आहे, अनातंक म्हणजे पीडेने रहित आहे आणि दीर्घ काळापर्यंत प्राप्त होणार आहे।
पण ते कसं आहे, इथं तुम्हाला त्याचं काय तुलना करण्यायोग्य सुख नाही. म्हणून स्वर्गातील सुख स्वर्गातील स्वर्गीयांप्रमाणेच असतं. कोणाला बघायचं आहे कसं असतं ते? मरावं लागणार त्याच्याशिवाय बघून आलो आहे आता विसरलोय की सगळं, पण कुठं आहे कसं आहे ते. म्हणून सांगतायत जर मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही आणि स्वर्गामध्ये गेल्याशिवाय सुख भोगता येणार नाही ते, पण आपल्याला त्याची इच्छा नाही, नको. का? कारण त्याचं कारण पुढच्या श्लोकात दिलं. कसं आहे ते सुख? वासना मात्रमेव. कसं आहे ते? वासना मात्र आहे, म्हणजे कल्पना मात्र आहे ते सुख, वास्तविक नाही. सुखम दुःखम च देहिनाम. सुख असो किंवा दुःख असो, दोन्ही पण कसं आहे? वासना आहे, म्हणजे भ्रम आहे, कल्पना आहे. जसं की एखाद्याला रोग झालाय तर विषयजन्य भोग त्या काळामध्ये त्याला नियमाने त्रस्त करतात, हे सांगायचं आहे. जसे रोग वाईट विषयजन्य भोग संकटकाळी दीन परिस्थितीत जसे रोग वाईट त्याप्रमाणे अत्यंत दुःख उत्पन्न करतात. म्हणजे उदाहरण दिलं होतं काय तेव्हा? पैसा असतो तो सुख देणार का दुःख देणार? काय म्हणला तर काढून घेणार. काय करतो पैसा? परिस्थिती कशी आहे तसं. समोर चोर आला तर दुःख, आणि समोरून कशाला भेटला आता, तेच की. म्हणजे त्या धनामध्ये नाही आहे सुख दुःख, त्या परिस्थितीमध्ये पण आपल्या विचारामध्ये आहे ते, सुख असो किंवा दुःख असो. म्हणून ते विषय भोग संकटाच्या काळी रोगाप्रमाणे भासित होतात. नको, कशाला आपण आणलं, कशाला हातात ठेवलंय असं वाटतंय. जसं आत्ताच एक मला कोणीतरी व्हिडिओ शेअर केला होता. मुलांच्या हातात तुम्ही मोबाईल देताय, काय होतंय हो? अक्षरशः इतकं भयंकर दृश्य दाखवलं त्यांनी की तो मुलगा अशा ठिकाणी बसलाय जिथं त्याच्या अंगावर सगळीकडे माशा बसल्यात आणि त्याच्या हातात मोबाईल आहे. उडवायचं सुद्धा त्याला चिंता नाही, विचार नाही. म्हणजे तोंडावर अक्षरशः असे पूर्ण अंगभर माशा बसल्यात, नुसत्या माशा बरं का. डास असते तर हरवलं तर असतं बिचारा. ते माशांकडे त्याला बघायला सुद्धा वाटे ना, किंवा ते उडवायचे भाव नाहीत, इतकं धुंद झालंय त्याच्यात. दुसरी एक मुलगा छोटा एकदम वयाने आता झोपलेलं होतं ते बेडवर, तर त्याचा हात असा असा चालतोय, असं कुठं तरी चालतोय, काय नाही हातात त्याच्या बरं का. आणि ते झोपेत आहे. काय करता हो झोपेत? असंच का भैया? तर अजून एक मुलगा होती का मुलगी होती कोणाला माहिती, असे पूर्ण डोळे लालबुंद झाले होते तिचे. हे बाहेरचं जे पांढरं दिसतंय ना तुम्हाला, सगळं लालबुंद झालं आणि तिच्या डोक्यावर परिणाम झाला होता. किती भयंकर परिस्थिती आहे. तुम्ही आज असं साधन देताय ते भोगाचं, म्हणून रोग होतोय त्याच्या निमित्तात. म्हणून म्हणतात की विवेकाने आपल्याला कार्य करायला पाहिजे. आपण जे करतोय तेच फॉलो करतायत पोरं. मग आपण जेवढं त्याच्या अधीन राहतोय तेवढं ते आपल्याकडे बघून शिकतात. किती वेळ घ्यायचा हातात फोन? प्रेरणा काय होय का नाही? पुढे ये माझ्याकडे समोर. ते फोल्ड करा पाहिजे, चटई नको वाढणार तिथं असेल तर त्यांनी तिथं बसतील. चटई घेऊन बसा खाली तुम्हाला त्रास होत असेल. तर म्हणून सांगितलं भोग हे रोगाप्रमाणे भासित होतात. पुढं वासना म्हणजे काय? कल्पना, भ्रम. मोहेन संवृतम ज्ञानम. बोल म्हणजे काय? मोहाने काय? रोज ऐकले आता किती दिवस झाले. मोहाने झाकलेलं ज्ञान. आपल्याला लिहायचं एक श्लोक, म्हणजे अर्थ तेवढा तरी कळत जातो. शब्द माहिती नसतील तर संवृत्त म्हणजे झाकलेलं. मोहाने झाकलेलं ज्ञान स्वभावाला प्राप्त करू शकत नाही. जसं उदाहरण दिलं, मत्त पुमान पदार्थानाम यथा मदन कोद्रवई. म्हणजे पोरांना शिकवताना सगळं अर्थ सगळं शिकवायचं. एक श्लोक का होईना चालतंय, पण अर्थ द्यायचा त्याच्यातून. कारण भाव समजल्याशिवाय आपण शब्द म्हणून काय फायदा आहे. म्हणून उलट चांगलं पाठ आहे तर आता त्यातून त्यांना भाववासना होईल.
म्हणून म्हणून घ्यायचं. आहे का? विसरलंय सगळं? विसरलं? आहे ना? हां. तर मोहाने जसं म्हटलं की मत्त झालेला पुरुष कशाने मत्त झालाय? कोद्रू आदी धान्याच्या द्वारे सेवन करून जो उन्मत्त झालेला पुरुष आहे तो पदार्थांना यथार्थ जाणू शकत नाही. जसं मोबाईलने उन्मत्त झालेली पोरं काय जाणू शकतात? न स्वतःचं हित कळतंय ना अहित कळतंय. त्या मुलाला नेलं होतं त्या डॉक्टरकडं. सगळी मुलं अशी 10, 12, 15 वर्षाच्या आतली, आणि त्याला नेलं होतं हॉस्पिटलमध्ये. त्याच्या हातातनं फक्त मोबाईल काढून घेतला तर इतका अस्थिर झाला तो, हातपाय मारतोय, रडतोय, इकडं तिकडं. त्याचं लक्षच नाही कोण काय करतंय आणि काय नाही. जस्ट हातात मोबाईल दिला तर स्थिर. म्हणजे काय केलं नव्हतं अजून, ओपन केलं नाही, काय नाही, पण इतकं ॲडिक्शन झालं आहे आज, काय म्हणायचं. भयंकर आहे पुढची परिस्थिती. म्हणून आपण सांभाळून ठेवा तर आहेत, नाहीतर तुमच्या हातात पोरं राहणार नाहीत. कोण आई वडील हे पण विसरून जातील. मध्ये एक आलं होतं ना व्हिडिओ, ते की ती मुलगी रस्त्यावर बसली होती, लहान मुलगी. किती वर्षाची? 13 वर्षाची होती का? लई जास्त सांगायला दिसतंय, कमी होती वाटतं. हां, म्हणजे एवढी 10-12 वर्षाची मुलगी रस्त्यावर बसली आणि तिला पोलीस विचारतायत कुठं जायचं आहे तुला. ती काय म्हणाली? पहिला मला आयफोन द्या. आई वडील नाही, घर नाही, काय नाही, मला पहिला आयफोन द्या म्हणली. माझं ते म्हणले तुला कळतंय का काय करायला लागली? तुमचं नन ऑफ युअर बिझनेस, असं तिचे वर्ड्स. तुम्हाला काय करायचंय, मला पहिला माझा फोन द्या. म्हणजे आजकाल पोरांना काय बोलतोय काय करतोय ह्याचं सुद्धा ॲडिक्शन म्हणायचं ह्यालाच. उन्मत्त झालेले पुरुष पदार्थाचं यथार्थ स्वरूप जाणू शकत नाहीत. म्हणून तेव्हा पूज्यपादाचार्यांच्या वेळेस मोह होता उन्मत्त करणारा. आता लोकांना कशाच्याद्वारे पण मोह होतोय. म्हणजे उन्मत्त करायसाठी काय कारण पाहिजे असं नाही. मधल्या काळात काय होतं, जेव्हा मोबाईल नव्हतं तेव्हा उन्मत्त करणारं काय होतं? कुठली चीज होती अशी? धन. इतकं काय टेन्शन घेत आहे? विसरलाय? लय मोठी लिस्ट आहे. बरं, माझ्या ज्ञानात तर एवढेच आहेत. म्हणजे धनाच्या मागं लोक असे वेडे होते की कसं कमवू. आता पण आहेत, नाही असं नाही, पण काय म्हणायचं जरा असं ते गौण व्हायला लागले आता असं. तर कशाच्याही अधीन जगायचं नाही. ज्याला सुखी जगायचं तो स्वाधीन असेल तो सुखी आहे. मोक्षमार्ग प्रकाशकमध्ये पान नंबर 56 वर वाचत होतो आपण. काय सांगतायत? मोह किती प्रकारचं सांग भैया, सनी भैया. मोहाचे भेद किती असतात, कुठले असतात माहित आहेत का? मोहाचे भेद किती? प्रेरणा, दर्शन मोह आणि चारित्र मोह. दर्शन मोह किती प्रकारचा? मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती, ह्याला म्हणायचं दर्शन मोह. आणि चारित्र मोह कशाला म्हणलं? ज्ञप्ती. चारित्र मोह कशाला म्हणायचं? लिही माहित नाही आपल्याला तर लिही. काय सांगितलं? चारित्र मोहाचे भेद: क्रोध, मान, माया, लोभ आणि 9 कषाय. हे सगळे चारित्र मोहाचे भेद आहेत. तर संसारातला कुठला जीव मोहाच्या अधीन नाही? मनुष्य, तिर्यंच, देव, नारकी, किडा, मुंगी, कुठले जीव नाही आहे तो मोही. आपल्याला वाटते की असं वेडे झालेलेच मोही असतात. प्रत्येक जीव मोही आहे. घरामध्ये राहणारा, परिग्रहामध्ये राहणारा, त्याशिवाय परिग्रहच नाही आहे. का? कारण परिग्रहाचं सूत्र सांगितलंय ना तुमचं तुम्ही. मूर्छा परिग्रह. जिथं मूर्छा आहे तिथं परिग्रह आहे. मग माझ्याजवळ परिग्रह आहे म्हणजे समजून घ्या, नाही मला काय ह्याचं काय आकर्षण नाही आहे, जवळ ठेवलंय फक्त मी, असं म्हणलं ठेवूच शकणार नाही. ज्याला मूर्छा आहे त्यालाच परिग्रह आहे, अन्यथा परिग्रह सुद्धा जवळ ठेवू शकत नाही. कुठलं चाललं होतं? झालं होतं का हे? हां, केवढा मोठा आहे सांगितलं. आशा रूपी गड्डा कितना बड़ा है आपका? हां, एक गड्डा केला आहे खूप मोठा आणि त्याच्यामध्ये
आशा, केवढी आशा आहे हे सांगायचं आहे त्यांना. किती पदार्थांची, किती वस्तूंची, किती गोष्टींची तुम्हाला आशा आहे ते भरायचं आहे त्याच्यामध्ये. किती गोष्टींची आशा आहे, काय काय भरायचं. सगळं आपलं घरातलं सगळं सामान, घर जरी घातलं तरी बी कमीच आहे. दुसऱ्याचं घर घातलं, असे सगळीकडची घरं घाला, सगळं गाव घाला, शहर घाला, इंडिया सगळं घाला, अजून काय हो. असं करत करत सांगितले. मध्य लोक, ऊर्ध्व लोक, पाताळ लोक, 3 लोक घातले तरी सुद्धा त्यामध्ये म्हणले 1 अंश आहे, 1 कण आहे. कुठले, कशामध्ये, आशारूपी त्या खड्ड्यामध्ये. म्हणजे तरी पण तुमची आशा तृप्त होत नाही, इतकी आशा आपली वाढली आहे. काय म्हणायचं ह्यालाच, मोह. म्हणून सांगतात मोही जीव असतो तो पराधीन असतो. वाचा. कुठे चाललो होतो. इच्छा पूर्ण तो होती नाही है. झालं होतं काय, पुढेपर्यंत झालं. इथे चाललंय ना. 56 पानावर शेवटचे 2 लाईन आहेत ना, तिथून वाचू. इच्छा पूर्ण तो होती नहीं है, इसलिए कोई कार्य सिद्ध होने पर भी दुख दूर नहीं होता. कशाची इच्छा आहे, एखाद्या गोष्टीची इच्छा आहे, समजा ती काय, चंडी आम्हाला पाहिजे. इच्छा आहे, मिळालं तर उद्या कोण बघणारच नाही त्याच्याकडे, असे पण लोक आहेत. मिळालं तुमच्या हात, आधीन झालं बरं का, त्या देवळात जाणारे 1 जण नसणार, असं असतंय. म्हणजे जे आहे त्याचं मोल नाही आहे. आता मी एक व्हिडिओ पाहिलं की कुंथलगिरीला झालंय का काय, कुंथलगिरीच्या मंदिरात चोरी झाली, असं मी माहीत नाही फेक आहे का खरं आहे. तेव्हा एका महाराजांनी स्पीच दिली आहे त्याच्यामध्ये. तिथलं मंदिर तोडून, तिथं काहीतरी चोरी झाली आहे, असं किती खरं आहे माहीत नाही बघा. तर तो मुझे क्या बताना था कि इच्छा अपनी हर समय बदलती रहती है, और वो इच्छा पूरी हो जाए तो दूसरी इच्छा है ही आगे. इसलिए बता रहे कि कार्य सिद्ध होने पर भी दुख दूर नहीं होता, क्योंकि इच्छा पूरी कभी नहीं होती. एक के बाद इच्छा एक अलग अलग चलती रहती है. अथवा कोई कषाय मिटे तो उसी समय अन्य कषाय हो जाती है. जैसे इच्छा वैसे ही मोह लो, कषाय लो, ये सभी मोह के ही भेद है. मोह जब तक है तब तक किसी को शांति नहीं है. जैसे किसी को मारने वाले बहुत हो तो कोई एक जब नहीं मारता तब अन्य मारने लग जाता है. काय कळलं, रस्त्यावर भांडणं होत असताना ना, काय होतंय, किसी को मारने वाले बहुत हो तो कोई एक जब नहीं मारता तब अन्य मारने लग जाता है. उसी प्रकार जीव को दुख देने वाले अनेक कषाय है. जब क्रोध नहीं होता तब कशाला घाबरतो, मी आहेच. क्रोध म्हणला, जर क्रोध नहीं झाला, अगर क्रोध न हुआ हो तो पीछे मान आ जाता है, मैं हूं ना. मान नहीं हुआ तो मायाचार है, लोभ है, सभी कषाय एक के बाद एक सगळे फ्रेंड्स असतात ते. त्यामुळं एक नाही आहे तर दुसऱ्याचं काम चालूच असतं, असं काय थांबणार नाही. उसी प्रकार जीव को दुख देने वाले अनेक कषाय है. जब क्रोध नहीं होता तब मान अधिक हो जाते हैं, जब मान न हो तब क्रोध अधिक हो जाते हैं. इस प्रकार कषाय का सद्भाव बना ही रहता है. कोई एक समय भी कषाय रहित नहीं होता, इसलिए उसको ध्रुव उदयी या ध्रुव बंदी प्रकृति कहा जाता है. कषाय जो है वो निरंतर बंध रहे हैं, निरंतर उदय में आ रहे हैं. तो सिर्फ हमें उपयोग कहाँ लगाना है ये हमें देखना है. कषाय का कार्य कषाय में चल रहा है, निरंतर उसका उदय आकर वो जा रहे हैं, निर्जरित होते हैं. अगर वहाँ पर हम निष्कषाय को देखेंगे तो क्या समझ में आया. प्रति समय में कर्मों का उदय चल रहा है तो उसमें कषाय का भी उदय चल रहा है. कषाय उदय में आकर निकल जाने वाले हैं वो. उस समय अगर आप कषाय रूप न हुए तो, नहीं तो फिर से कषायों का आश्रव बंद होता ही रहेगा.
इस प्रकार कषाय का सद्भाव बना ही रहता है, कोई एक समय भी कषाय रहित नहीं होता। इसलिए किसी कषाय का कोई कार्य सिद्ध होने पर भी दुख कैसे दूर हो। किसी एक कषाय का कार्य आपने सिद्ध कर दिया है, कौन से कषाय का कार्य किया बताओ अभी। एक एग्जाम्पल, आपको कोई किसी कषाय का उदय आ गया था और आपने वो कार्य किया, क्या किया, क्रोध आया, क्रोध का उदय आया, तो आपने आज क्रोध की तरह कषाय ही हो गए, क्रोधी हो गए। तो एक कषाय आकर निकल गई तो उसका कार्य सिद्ध हो गया। तो ये बता रहे हैं किसी कषाय का कोई कार्य सिद्ध होने पर भी दुख कैसे दूर हो। वहाँ पर क्यों नहीं दूर हुआ वो दुख आपका। कषाय करनी थी कि आपने तो शांति मिलनी चाहिए थी, क्यों नहीं मिली। अरे कुठं गेली। कषाय अगर किए हमने तो अपने सुख के लिए किए हैं, तो उसके बाद हमें शांति क्यों नहीं मिली, क्योंकि अन्य कषाय का कार्य वहाँ पर चल ही रहा है। और इसका अभिप्राय तो सर्व कषायों का सर्व प्रयोजन सिद्ध करने का है। वह हो तो यह सुखी हो। हर कषाय का कार्य आपको सिद्ध करना है। हाँ बोलो। एक कषाय का नहीं, प्रति समय हर कषाय का उदय चल रहा है, सबका कार्य होना चाहिए। म्हणजे बायको एकाच वेळी सगळं मागती, काय काय देणार, काय नाही देणार, बस दुखी तर दुखी आणि तिला सुखी करायला गेला तर तू दुखी होणार हे निश्चित आहे। त्यामुळे सांगितलं एक जीव दुसऱ्याला सुखी करू शकत नाही। इसका अभिप्राय तो सर्व कषायों का सर्व प्रयोजन सिद्ध करने का है। वह हो तो यह सुखी हो, परंतु वह कदापि नहीं हो सकता। इसलिए अभिप्राय में सर्वदा दुखी ही रहता है। शास्त्रात बघ क्या है ना। इसलिए कषायों के प्रयोजन को साध कर दुख दूर करके सुखी होना चाहता है, सो यह उपाय झूठा ही है। क्या करते हैं आप सुखी होने के लिए। कषायों के प्रयोजन को साध कर, क्या किया रावण ने, कषायों का काय म्हणायचं, कषायांना सिद्ध करण्यासाठी त्यांनी काय केलं, रामायण। मतलब सीता को छोड़ा नहीं, हरण तो किया था, वो एक कषाय का एक मोह का कार्य था। किस मोह का था, सीता को ले जाया, तो वो किस मोह का कार्य था। आता काय तुम्ही, वेद कर्म है, वेद कर्म का कार्य, सॉरी वेद कर्म का वेद, मोह है ना, वो मोह कर्म है, उसका वेद ये भेद है। तो स्त्री वेद, पुरुष वेद, नपुंसक वेद, उसमें उसको कौन सा वेद था, पुरुष वेद, स्त्री की तरफ आकर्षित करने वाला वो उसका कार्य है। तो पुरुष वेद में इतना आसक्त हो गया कि सीता को उठा ले गया, और फिर वहाँ पर जाने के बाद विभीषण आदि सबने समझाया कि ये अच्छा नहीं है, आप तो राजा है, आपकी ही तरह सब प्रजा आचरण करेगी, तो ये सबके लिए आदर्श है, तो ऐसा आपको नहीं करना चाहिए, ऐसा बोला था। किसने, किसको, विभीषण आदि ने रावण को समझाया था। तो बुद्धि तो आ गई थी सोचने की, लेकिन क्या हुआ था, वही मान कषाय का कार्य चल रहा था। मैं क्यों छोड़ू, वो आए और लेकर जाए, वो आए भी, लेकिन इसने छोड़ा क्यों नहीं, ऐसे कैसे छोड़ दूँ, युद्ध करके मुझे हरा कर ले जाए, और हारे भी नहीं तो भी मैं दूंगा, अगर वो हार गए तो भी दूंगा। क्या क्या रहते हैं परिणाम, जाऊन सांगायचं होतं ना रामाला, मग असं बिचारा आला असतं ते, जाऊ दे, हां दे बाबा म्हणायला, पण सांगितलं नाही ते, इसको भी मान कषाय बोलते हैं। हाँ, तो ये सब मोह के ही रूप है, एक के बाद एक कषाय कार्य करती है। कषायों के प्रयोजन को साध कर दुख दूर करके सुखी होना चाहता है, सो यह
उपाय झूठा ही है। दिन भर में जो कार्य करते हैं उसमें देखो क्या कर रहे हैं हम, कषायों को साध रहे हैं, सुखी होने का उपाय कर रहे हैं। क्या क्या करते हैं बताओ? सुबह से शाम तक हमने किन कषायों की पुष्टि की? असं नको आम्हाला, आम्हाला नीट सांगायला पाहिजे। काय केलं का सगळे निष्कषाय होतात? निर्मोह सभी कषाय तो चल ही रहे ना दीदी, तो ऐसे नहीं, मुझे आंसर डिस्क्रिप्टिव चाहिए। क्या किया आपने जिसमें आपके कौन से कषाय पुष्ट हो गए या उसका दुख आपने दूर कर दिया? इच्छा लोग ही बोल सकते हैं ना कि ये करने का, वो करने की कोशिश। क्या ये वो क्या? स्वाध्याय ये होने के बाद वो करूँ, ये काम निपटाओ, मतलब कुछ ऐसा होता है ना, इच्छा ही होती है यही ज्यादातर। दुकान का उघडता हो? हाँ, कमाई की इच्छा। हाँ, कोणीतरी कस्टमर लिहून त्यांना म्हणलं म्हणे तुमच्या दुकानात लई चांगला माल आहे। काय झालं? मान कषाय पुष्ट हो गया। और चाहिए ऐसा बोलेंगे तो लोभ कषाय हो गया। क्रोध कषाय कब होगा? जब कोई आपको रिटर्न करने आता है ना, बहुत क्रोध कषाय होता है। क्यों? आपका माल इतना ऐसा है वैसा है, आणि त्याच वेळी जर 4 कस्टमर असतील ना बाजूला, तेव्हा तर हालतच बघायची त्या दुकानदाराची। जसं लेकिन वो क्रोध एक्सप्रेस नहीं कर सकते। क्या? वो क्रोध एक्सप्रेस नहीं कर सकते। एक्सप्रेस नहीं कर सकते, वही तो, इसलिए तो मैं बोल रही हूँ उस जो शॉपकीपर है ना, उसकी हालत देखनी उस टाइम पर। जैसे ऐसे ही हुआ था मेरे बारे में कि एक बार हम छोटे थे जब स्कूल में, तो ड्रेस लाया था, दिवाली ही थी शायद। तो वो ड्रेस हमने एक बार धोया। काय झालं पारसला? काय सांगतोय का? मला पण सांगी। तो वो ड्रेस लाया था, तो एक बार हमने वो धोकर डालने के लिए धोया, तो उसका कलर पूरा फेड हो गया। लेकिन बहुत अच्छा लग रहा था तो मैंने डाला 1-2 बार वैसे ही। तो नहीं, अच्छा नहीं लग रहा था ना वो, तो देखते हैं ऐसे ही, ऐसे करके हमने वो रिटर्न करने के लिए ले गए वहाँ पर। और दिवाली का सीजन चल रहा था, तो वो ना भी ना कर सकते थे और ले भी नहीं सक रहे थे, ऐसा उनकी हालत, जो शॉपकीपर थे उनकी। तो मेरे साथ थे मम्मी पापा कोई, तो उन्होंने बताया कि ये अच्छा नहीं है और ये ऐसा फेड हो गया है, ऐसा कुछ। तो मेरे आजू बाजू में सब अन्य कस्टमर थे ना, तो क्या करें अभी? नहीं, मुझे वो रिजेक्ट नहीं कर सके, नहीं ले जाओ, हम नहीं लेंगे, ऐसा भी नहीं बिहेव कर सकते ना वो वहाँ पर। उन्होंने क्या किया? नहीं, उन्होंने, हाँ वही तो, फिर वो भी कस्टमर निकल जाएंगे ना, वो एक्सपोज ना हो या उसकी चर्चा अधिक ना हो, रख लिया वैसे ही और दूसरा ड्रेस दे दिया मुझे। उसमें मेरी कौन सी कषाय पुष्ट हो गई बताओ? सबकी सब कषाय सभी तरफ पुष्ट होती रहती है। इसलिए बताते हैं कि जो भी कार्य करते हैं उसमें कषायों का ही कार्य चल रहा है। कषायों को मेटने से ही हमें दुख सुख है, ऐसा ही फील कर रहे हैं हम। तो ये सच्चा सुख नहीं है, झूठा ही है। तब सच्चा उपाय क्या है? क्या करना चाहिए तो हमें सुख मिलेगा? विचार, तुम्हाला विचारायचं काय केल्यावर सुख मिळणार? पारस विचार, सुखच देणार आहे रे, काय काढून घेणार नाही। काय करायला पाहिजे सांगतायत, सम्यक दर्शन ज्ञान से यथावत श्रद्धान और जानना हो, तब इष्ट अनिष्ट बुद्धि मिटे, तथा उन्हीं के बल से चारित्र मोह का अनुभाग हीन हो। सम्यक दर्शन प्रकट हो जाएगा तो तभी श्रद्धा और ज्ञान भी यथार्थ हो जाते हैं। तब इष्ट अनिष्ट बुद्धि मिट जाती है। ये चाहिए, ये नहीं चाहिए, ये अच्छा है, ये बुरा है, ये सब भाव वहीं पर खत्म हो जाते हैं।
तथा उन्हीं के बल से चारित्र मोह का अनुभाग हीन हो। ऐसा होने पर कषायों का अभाव हो, तब उनकी पीड़ा दूर हो। मतलब मुझे बताना है कि एक कषाय की पुष्टि करने के लिए हम सभी कषायों के अधीन हो जाते हैं, तो उसका फल हमें कैसा भोगना पड़ता है। एक बार बताया था जीतू भैया ने एक प्रवचन में कि घुबडला काय म्हणायचं, हो उल्लू, तो 2 उल्लू थे आउल, तो वो कहीं से उड़कर आ रहे थे और एक के मुंह में था सांप और दूसरे के मुंह में था चूहा था। तो दोनों भी जीवित थे, चारों भी जीवित थे ऐसा बोलो। मतलब 2 आउल और वो सांप और वो चूहा सभी जीवित थे और वो उड़ रहे थे और कहीं पर जाकर वो बैठने वाले थे। तो दोनों फ्रेंड्स होंगे शायद, तो साथ साथ उड़ रहे थे और उनके हाथ में वो भक्ष्य था। अभी दोनों आउल जो थे वो भक्ष्य मिला है इस खुशी में थे, हमें भक्ष्य मिला है ऐसा। और तभी उस सर्प की दृष्टि पड़ी चूहे पर। उसके भाव बताओ। कुठाय होते, स्वतः भक्ष्य बनले दुसऱ्याच्या तोंडात आणि विचार करते की मला भक्ष्य मिळालं। कोण कुठं भक्ष्य करताय आणि कसं मिळणार आहे हो। म्हणजे स्वतःचं दुःख विसरून जातो जेव्हा भोगाच्या अधीन होतो जीव। म्हणूनच सांगितलं भोगा रोगा इवापदी, जब भोग मिलते हैं तो अगर आपत्ति है तो वो रोग की तरह भासित होते हैं। तो वहाँ पर भी एक क्या बोलते हैं उसको, जीवित रहने के चांस नहीं है। और उसकी कौन सी कषाय पुष्ट कर रहा है वो, लोभ कषाय या इच्छा, ये भी मोह है। तो मुझे वो मिल जाए, मैं उसका भक्षण करूँगा, मेरे लिए अच्छा है, सभी ये परिणाम चल रहे हैं ना। तो इसलिए बताते हैं कि हमारे ऊपर संकट है ये भी भूल जाते हैं इन कषायों के उदय में। और क्या करते हैं, उसी के अधीन होकर स्वयं को सुखी मानते हैं। बोला रति कषाय बोल सकते क्या? हाँ, रति कषाय ऐसा भी बराबर। रति दीदी वो तो पेड़ का एग्जांपल दिया ही है ना, पेड़ पर लटकता हुआ आदमी, पेड़ पर लटकता हुआ आदमी, संसार वृक्ष में प्रतिकूलता, सभी प्रतिकूलता एक साथ आ जाए तो भी भोग छोड़ने की इच्छा नहीं रहती। ऐसा बताया है उस संसार वृक्ष, पता है ना, देखा है पारस, बघितलाय संसार वृक्ष? आमच्या घरात नाही म्हण। कसं असते संसार वृक्ष? तुमच्या नातेपुतेत बघितलंय मी। कुठे आहे सांग? घरातच आहे एकांच्या, एकांच्या म्हणजे सगळ्याच्याच आहे। त्यांनी चित्र काढलंय हो घरात, असंच म्हणायचंय। हां, तर स्वस्तीच्या घरामध्ये आहे ते, काय करते तिथं, संसार वृक्ष ऐसा दिखाते वहाँ पर। बताई थी वो स्टोरी एक बार मैंने कि वो मनुष्य जंगल में से भाग रहा है और उसके पीछे हाथी लगा है। सामने से आ रहा था लेकिन उसको जाने को जगह नहीं मिली, वो क्रुद्ध था हाथी, तो इसने अपनी डायरेक्शन चेंज कर दी, वो उसके पीछे लग गया। कौन? हाथी। और अभी हाथी से कैसे पीछा छुड़ाए, और जाने को जगह भी कहीं नहीं थी, जंगल में ही वो घूम रहा था और गया एक पेड़ की काय म्हणायचं, डाली लटक रही थी, तो वो वहाँ पर जाकर लटक गया। उसके नीचे क्या था? कुआं। कुएं में क्या था? सगळ्याला माहिती आहे। कुएं में सर्प थे, 1 2 नहीं 4। और क्या था? अजगर। अजगरला काय म्हणायचं? अजगरच म्हणा, जाऊ देत। अजगर होता त्याच्यात। पारस, अजगरला काय म्हणायचं? अजगरच म्हणतात। बर, तर ते सगळे तिथं खाली वाट बघत होते। आणि उस डाली पर 2 चूहे थे, एक वाइट कलर का और एक ब्लैक कलर का, ब्लैक एंड वाइट।
और अजून कोण झाले का सगळे? हाँ माशा होती कि मेन राहिले की ते तर हाँ तो मधुमक्खियों का छाता था वहाँ पर और वहाँ से पूरे मधुमक्खियाँ वहीं पर बैठी थी, अपना आनंद ले रही थी और ये नीचे लटक रहा था. अभी आया वो हाथी पीछे से, उसने क्या किया? म्हणजे मला असं वाटतं एक एकदा की त्या हत्तीला समजा असं 10 जण बसलेले असतील तर ते तुम्ही एखाद्याने समजा छेडलं त्याला आणि तुम्ही पळालात त्या 10च्या ग्रुपमध्येच, तर कसं काय त्याला कळतंय ओ ह्यानीच मला पिडलंय म्हणून? कळतंय बरं का त्याला. आता ड्रेस बीस सगळ्यांचे सेम असले तर काय कळतंय असं म्हणाले ग मी. म्हणजे असं चेहरा बघून आपल्याला आयडेंटिफिकेशन होईल. आता म्हणायचं ते की कर्म ज्याचे त्याच्यात मागं जाणार वगैरे, पण असं झालं एका ठिकाणी की बरं हे संसार वृक्ष संपलं ना तुमचं, तो वो हाथी आया, उसने उस पेड़ को हिलाने लगा और तभी क्या हो गया, वो मधुमक्खी का छाता ऊपर था ना, तो मधुमक्खियाँ उड़ गई उड़ने लगी, तो उधर से वो शहद की बूंद टपकने लगी थी और इसने ऊपर देखा तो बराबर उसके मुंह में ही वो एक बूंद गिर गई. कैसा टेस्ट आया बताओ? स्वर्ग सुख का आनंद. माशा थांब जरा अजून खाऊ देत तर पहिला टेस्ट तर घेऊ दे पहिल्यांदा, नंतर माशा चावल्या. तो पहले वो बूंद उसका स्वाद आ गया तो वो बस मुग्ध हो गया. कुछ नहीं दिख रहा अभी उसको, नीचे सर्प नहीं है, हाथी नहीं है, उंदीर चूहा कुछ नहीं दिख रहा. इतना इतना संकट है अपने ऊपर. और तभी आ गया वो विद्याधर के देव कोई आया और उसने उसको बोला कि इतना दुख क्यों भोग रहे हो, चलो मैं तुझे ले जाता हूँ. कौन गया? किधर गया? कौन जाएगा? हमारे ऊपर ऐसा संकट आएगा और आपको कोई ले जाने के लिए आया तो आप कहाँ जाएंगे? वाटच बघतोय कधी नातेपुतेला जाणार. कोणाची गाडी येते, देवाची का देवीची? तो इसलिए जाने के लिए ऐसे हम उत्सुक है का दुख में, या सुख नहीं है. दिवाली का दुख है ना. तो काय सांगत होते? हाँ तो उसने अपना कार्य कर दिया. उस हाथी ने वो आकर हिला रहा है उस वृक्ष को. वो जो 2 चूहे थे वो उसी टहनी को काट रहे थे और वो अगर गिर पड़ेगा तो नीचे नियम से सर्प भी उसका अंत कर देंगे. और हुआ भी वैसे ही, क्योंकि उसने उस देव की बात नहीं सुनी. क्यों? बस एक और बूंद, एक बूंद और, इस आशा से वो वहीं पर, उसी को कहते हैं मोह. तो इस मोह में जीव अंधा हो जाता है, भूल जाता है स्वयं को. तो इसलिए मैं बता रही थी की म्हणजे एक तसं दाखवलं होतं कुठंतरी साऊथ इंडियामध्ये झालेली घटना की ते सगळीकडं हत्ती नेतात ना कार्यक्रमाला. त्यांचं काय शाळेचं कार्यक्रम असेल, तुमचं काय बाहेरचं फंक्शन असेल तरी सुद्धा त्या हत्ती तिकडं ट्रेंड आहे हत्तीचं. तुमच्याकडं घोडे आणि गाढव, घोडे आणि काय असतात घोडे बिडे असतात तुमच्याकडं, त्यांच्याकडं हत्तीचं ट्रेंड आहे. तर ते हत्तीला घेऊन गेले होते त्या शाळेच्या आवारामध्ये होते. आणि सगळे एका साईडला बसलेले, आपला आपला कार्यक्रम चालला होता आणि सगळे हत्ती असे बाहेर उभारले होते. 3-4 हत्ती काहीतरी असतील. आणि नेमकं तिथं काय झालं, त्यातल्या एका हत्तीला उन्मत्त झाला. तो काय झालं माहीत नाही आपल्याला, पण असं चढला त्याचं डोकं आणि तो असल्या मॉबमध्ये बाहेर जायची काय रक्षेचं साधनच नव्हतं आणि तो सुटला त्याबरोबर गर्दीकडं. आणि त्याच्या मांडीवर बसलेला जो माहूत होता ना, त्यांनी त्याला कंट्रोल करायचा खूप प्रयत्न करतोय पण होत नव्हता. तो त्यांनी त्याला पाडलं खाली हत्तीने त्या. आणि आता त्याला कळालं की हा हत्ती ठेवणार नाही आपल्याला. तो घुसला त्या मॉबमध्ये बरं का, आणि लपायचा प्रयत्न करतोय, पळायचा प्रयत्न करतोय, काय केलं तरी सुद्धा बरोबर तो हत्ती त्याच्या बरोबरपर्यंत गेला. म्हणजे अक्षरशः दाखवलं त्यांनी की त्याला पकडून पकडून बाहेर काढलं त्या हत्तीने. सगळे लोक त्याला धरून दुसरीकडे नेत होते पण त्यांनी त्याला बरोबर बाहेर ओढून काढणार. आणि नुसतं सोंडेनी केलं बरं का. त्याला जे काय करायचं होतं ना, सगळं त्रास द्यायचं त्यांनी, फक्त सोंडेनी त्याला लोळवलं, त्याच्या
सोंडेत शक्ती नसते असं नाही, पायातच असते असं नाही. पाय तेवढं ठेवलं नाही एवढंच, पण सोंडेनी जे त्यांनी प्रेशरनी करणार ना, अक्षरशः त्याचं हाडं सगळी खिळखिळी होऊन गेली असं. आणि मग ते जेव्हा त्यांनी निश्चित पडला ना, तेव्हा हे शांत झाला. आणि मग त्याला सगळ्यांनी कंट्रोल करून घेऊन गेलं. तोपर्यंत ह्याचं नाही काय नाही झालं, नेलं होतं हॉस्पिटलला. फक्त म्हणायचंय काय मला की सगळ्यातनं पण ज्याच्याशी वैर असेल ना, त्याला बरोबर ते पकडतच. मधमाशा इथं उठल्या समज, एखाद्यालाच का चावते? हां, ज्यांनी उठवली त्याला चावते. होय, ते कसं कळतंय बरं त्यांना? म्हणजे आता खाली मॉब आहे आणि त्यातल्या एखाद्याने दगड मारलं, ते कुठं बघत असते तुमच्याकडं? आणि मग त्यांना कसं कळतंय? कळत असते तसं, कारण ते टेलिपॅथी असती शेवटी मागं. म्हणजे सांगायचं काय होतंय, सगळ्याच्या मागं मोह. मोह कसा आहे, नियमाने आज मोह करणार तर त्याचं फळ अनेक काळपर्यंत भोगावं लागणार आणि ते नियमाने दुःखरूपच असणार. म्हणून आपल्याला आपल्या दुःखाचा नाश करायचं तर मोहापासून दूर राहा, किंवा सगळे प्रयत्न असे करा की मोह नष्ट व्हावा. काय म्हणते धनशिका की स्वाध्याय का करतोय? आजच मोह वाढलाय तुमचा. हां, पारस मोह वाढलाय का कमी जरा सांग. वाढला म्हणजे मोह वाढवायसाठी इथं आलो का आपण? म्हणजे सगळ्या क्रिया करा तुम्ही जे धर्म म्हणून करता, त्याच्या मागं उद्देश हा असावा की माझ्या मोहाचा नाश हो. आणि त्याच्यासाठी आपण करत असणारे मग ते प्रयत्न धर्म म्हणला जाईल, नाहीतर बाकी सगळं तर अधर्मच आहे. म्हणून सांगितलं स्वभावाला जाणणं हेच सगळ्यात मोठं मोहाचा नाश होण्याचा उपाय आहे. म्हणून स्वभावाला जाणा. हो. जाणा हा मी निर्मोह स्वरूप, निष्कर्म स्वरूप भगवान आत्मा आहे. माझ्या स्वभावामध्ये इच्छा नाहीत, अपेक्षा नाहीतच. परद्रव्याने मला सुख नाही, दुःख नाही. निर्णय करा. पराची मला आवश्यकता नाहीच. मी तर स्वाधीन सुखी आहे. निष्परिग्रह स्वरूप आहे. सुखमयच आहे. कर्म कलंक रहितोऽहम् निरालंब स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो अरिहंताण.